ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरम्। पंधरावा जो मंत्र आहे या उपनिषदातला, हिरण्मयेन पात्रेण सत्यस्या पिहितं मुखं तत्वं पूषन्न पावृणु सत्यधर्माय दृष्टये। हा मंत्र म्हणजे साधकांनी त्या परमतत्वाची केलेली एक दिव्य प्रार्थना आहे। दिव्य अशासाठी आहे की याचा भावार्थ जर आपण पाहिला सोप्या भाषेत तर सत्याचं मुख कसं आहे, ज्योतिर्मय म्हणजे हिरणमय जो शब्द वापरला आहे याचा अर्थ ज्योतिर्मय असा आहे। ज्योती जशी आपल्याला ती छान त्याला तो पिवळा रंग किंवा ती झाक असते, जसं सोन्याला ती झाक असते तशी त्या ज्योतीला सुद्धा असते। तर सत्याचे मुख ज्योतिर्मय सोन्याच्या पात्राने झाकलेलं आहे, तेव्हा हे पूषण ते तू ह्या सत्यधर्म्याकरता उघड आणि तुझं जे सत्स्वरूप आहे किंवा सत्य स्वरूप आहे ते आम्हाला दाखव। शंकराचार्य भाष्य करताना म्हणाले, हिरणमय म्हणजे सोन्याचं अर्थात ज्योतिर्मय असं त्याचं स्वरूप आहे। त्या ब्रह्माचं ब्रह्म नावाच्या तत्वाचं त्या तत्वाचं मुख झाकण्याकरता काय पाहिजे तर ते हिरणमय पात्रच पाहिजे। इथे हिरणमय हा शब्द रूपक म्हणून वापरलेला आहे, प्रत्यक्षामध्ये सोन्याचं असं समजायचं नाही, ते रूपक स्वरूपाने वापरलेलं आहे। म्हणजे काय तर सोन्याची इच्छा किंवा अभिलाषा कुणाला पडत नाही, सोनं म्हणजे द्रव्य या अर्थाने वापरलेलं आहे। सोन्याचा मोह कोणाला पडत नाही, द्रव्याची इच्छा कोणाला होत नाही, जरी तो कितीही मुमुक्षु असला म्हणजे मोक्षाची इच्छा प्राप्त करणारा असला तरी सुद्धा ते मुमुक्षु माणसाला हिरणमयाची इच्छा बाजूला सारल्याशिवाय म्हणजे मोह बाजूला सारल्याशिवाय आपल्या ऐषणांचा म्हणजे इच्छांचा त्याग केल्याशिवाय आत्मज्ञान होणार नाही। हे हिरणमय पात्र कसं आहे तर मुमुक्षांच्या वरती येणाऱ्या संकटाचं रूप किंवा रूपक म्हणून ते वापरलेलं आहे। कारण ते कसं आहे तर श्रेयांसी बहु
विघ्नानी. ज्याला श्रेयस काही प्राप्त करायचं आहे त्याला त्याच्या मार्गामध्ये विघ्न येणारच. मग श्रेयांसी बहुविघ्नानी. सत्यप्राप्तीसाठी आधी ही विघ्न. कशी विघ्न आहेत? तर या हिरण्मय पात्राप्रमाणे जी विघ्न आहेत ती बाजूला केली पाहिजे. ते जर पात्र हटवलं तर आणि तरच श्रेयस जे काही आहे त्याचा लाभ होणार आहे. इथे सत्याची उपासना करणारा जो आहे म्हणून शब्द वापरलाय सत्यधर्माय. त्या उषाला म्हणजे ब्रह्माला प्रार्थना केलेली आहे. उषद्वे देव सांगितलेलं आहे वेदांमध्ये. हे सगळे शब्द आलेले आहेत. ब्रह्माला ही प्रार्थना केली आहे की तूच तुझ्या म्हणजे आमच्या एका अर्थाने तुझ्या समोर असलेलं की जे आमच्यावरती आहे जे हिरणमय पात्र ते बाजूला कर आणि त्या सत नावाच्या तत्वाची आम्हाला ओळख करून दे. म्हणजेच त्या सत्तत्वाची तत्वामुळे होणारी आत्मज्ञान प्राप्ती आहे ती तू आम्हाला करून दे. असा या सगळ्याचा अर्थ आहे. का होतो हा मोह? तर जेव्हा मनुष्य जन्म मिळाला किंवा कोणताही देह मिळतो तेव्हा त्याच्यामध्ये काय असतं? तर माऊली म्हणतात या विषया वाचून काही आणिक सर्वथा रम्य नाही. ऐसा स्वभावची पाही इंद्रियांचा. इंद्रियांचा स्वभाव काय आहे? तर तो विषयांमध्ये रममाण होणं हाच आहे. दुसरा विषय इंद्रियांना नाही. मनुष्याची इंद्रिय ही नेहमी बहिर्मुख असतात बघा. बहिर्मुख म्हणजे बाहेर काय चाललंय, इकडे काय चाललंय, तिकडे काय चाललंय, कोण काय म्हणतो. आणि हे कोण काय म्हणतो हे भगवंतांप्रती नसतं तर हे विषयांप्रती असतं. त्याचं जे आकर्षण आहे ते या मनोवृत्तीमुळे मनाची धाव बाहेर असल्यामुळे तो विषयामध्ये आसक्त होतो. आणि मग नेमकं काय आहे? म्हणजे आज एक जण बाई मला भेटायला आल्या होत्या. तर त्या म्हणाल्या की बुवा कधी कधी तुम्ही सांगितलेलं ऐकावं असं वाटतं, तुमचे व्हिडिओ ऐकते, कधी कधी अजून कोणी सांगितलेलं ऐकते, कधी कधी अमुक अमुक स्तोत्र ऐकते, कधीतरी वेगळं काहीतरी वाचावं असं वाटतं. 70च्या पुढे वय आहे आता त्यांचं. त्या आज भेटायला आल्या होत्या. तर ही जी काही धरसोड चालली आहे परमार्थातली, तर यानं म्हणाले नेमकं काय करायचं तर हे कळत नाही. मग कुणाचं चूक आणि कुणाचं बरोबर? तर विषय अनेक आहेत. मी त्यांना सहज सांगितलं की तुम्ही अनेकांचं ऐका, पण तुमची म्हणून जी काही साधना आहे कुठेतरी एका ठिकाणी नक्की राहावं लागतं. 10 गोष्टी आजूबाजूला चालू आहेत. आपण यूट्यूब उघडलं आणि एखादी गोष्ट टाकली तर 100-200 व्हिडिओ त्या विषयाचे आपल्याला मिळतात. पण मग 100-200 व्हिडिओ समजा आपण ऐकले तर त्या 2 गोष्टींमध्ये फरक असू शकतो, 2 गोष्टींमध्ये भेद असतो. तर मग यातलं नेमकं काय घ्यायचं आम्हाला किंवा नेमकं काय खरं हे कळेन असं होतं. आणि मग हे करू का ते करू
मग त्याच्यामध्ये ज्या गोष्टीचा दिखावा अधिक आहे, हे सगळे जे व्हिडिओ बनवतात ना, तर त्याला एक एडिटिंग वगैरे लागतं. मी काही या भानगडीत पडत नाही. याचं कारण ते एकतर खूप खर्चिक आहे आणि मला त्यात वेळ घालवायलाही आवडत नाही. मला अनेक जण म्हणतात की बुवा तुम्ही व्हिडिओचं एडिटिंग करून घ्या, मध्ये काय खोकला आला आहे किंवा मागे बॅकग्राऊंड बदला, अशा 10 गोष्टी 100 गोष्टी सांगतात, म्हणजे अधिक ते व्हायरल होते. तर हे त्याच्याकरता चाललेलं नाही. मला असं सांगितलं की फार हसायला येतं. याचं कारण मग त्यातल्या कंटेंटकडे लक्ष न जाता आजच्या भाषेमध्ये, म्हणजे गुणांकडे लक्ष न जाता त्यातलं जे सौंदर्य आहे, काय खोली कशी सजवली आहे, मागे काय लावलं आहे, हा रंग मागे निळा रंग आहे तर मग पुढे पिवळ्या रंगाचं काहीतरी घालून बसले, म्हणजे त्यातल्या अंतररंगापेक्षा बहिररंगाच्या आकर्षणामध्ये मनुष्य गुंतून जातो. आकर्षकता त्याचं चित्त विचलित करते. हे ज्या व्यावसायिक कारणाकरता आवश्यक आहे ते आहेच आहे बरं का. म्हणजे एखादी गोष्ट जशा पद्धतीनं दिसायला छान पाहिजे तर ती पाहिजेच, पण म्हणून त्याचं जे अवडंबर माजवलं जातं किंवा व्यावसायिकता म्हणून त्याचा जो वापर केला जातो, तर त्या बहिररंगाला आपण भुलू नये याच्याकरता हा श्लोक आहे. बहिररंगाला आपण एकदा भुललो की आपण पुन्हा त्या मोहामध्ये अडकतो, आणि एकदा त्या मोहात अडकलं की मग आपल्याला माहिती आहे, गीतेमध्ये जो श्लोक आहे काय होतं, एकदा अडकल्यावरती एक एक आपल्या कारणं आपल्याला माहिती आहेत आणि ती आपल्या अधःपतनाला कशी जोडली जातात तेही आपल्याला माहिती आहे. आता हे कोणाला सांगितलं आहे? ज्यानं त्या प्रभूचा आश्रय घेतलेला आहे, अशाला, आणि जो सत्य धर्माप्रमाणे वागतो आणि सत्य धर्माप्रमाणे आचरण करतो, त्यालाच ते सत्य धर्माचं दर्शन घडतं. मग मुखावरती हिरणमय पात्र आहे असं का सांगितलं आहे? तर आपण पाहतो मंदिरामध्ये दर्शन घ्यायला जर गेलो तर अनेक वेळा गर्दी असेल तेव्हा आपण काय करतो, मुखदर्शन घेतो. चेहरा पाहिला एखाद्या व्यक्तीचा की आपल्याला बरं वाटतं, किंवा त्याच्या चेहऱ्याकडे पाहून आपल्याला कळतं की याचं बरं चाललं आहे किंवा बिनसलं आहे. या दोन्ही गोष्टी आपल्याला काय पाहिल्यावर कळतात? तर ते मुख पाहिल्यावरती कळतात. म्हणजे मुख हे एका अर्थानं आपलं अस्तित्व आहे. म्हणून प्रार्थना अशी केलेली आहे की हे परमपुरुषा, तू आमच्या मुखावरती असलेलं हे हिरणमय पात्र आहे, म्हणजे आमच्या जी भोगेच्छा आहे, विषय लालसा आहे, ती तू दूर कर. आमच्यासमोर असलेलं हे जे पात्र आहे ते तू दूर कर आणि त्या सत्तत्वाचं दर्शन आम्हाला घडव. भगवंत म्हणतात, मम माया दुरत्यया, माझी माया जी आहे ती तुझ्यानं दूर होणार नाही आहे. आपण कितीही प्रयत्न केला तरी आपण त्यातनं बाहेर पडू शकणार नाही. मग त्यातनं बाहेर कोण काढेल? तर ते बाहेर काढण्याची शक्ती ज्यांच्यात आहे ते म्हणजे भगवंत, त्यांच्या कृपेमुळेच माम एव ये प्रपद्यन्ते मया एताम तरन्ति ते. भगवद्गीता. माम एव, जो अशा पद्धतीनं शरण आलेला आहे
त्याच्या समोर असलेला मायेचा पडदा किंवा ते हिरण्मय पात्र दूर करण्याचं सामर्थ्य कुणामध्ये आहे? तर ते माझ्यामध्ये आहे. माझ्यामध्ये म्हणजे कुणामध्ये? तर भगवंत काही प्रत्यक्ष अवतार घेणार नाहीत. मग कोण येणार? मग त्यांच्या जागी कोण? तर त्याच्याकरता धर्मामध्ये जी वेगवेगळी साधनं सांगितलेली आहेत त्यातलं सर्वात पवित्र आणि सर्वात अत्युच्च स्थानावरती असलेलं साधन म्हणजे गुरुकडून या ज्ञानाचं श्रवण करणं. पहिले काही जर मंत्र आपण पाहिले तर त्याच्यामध्ये कर्मनिष्ठा सांगितली होती आणि आता पुढच्या मंत्रांमध्ये ज्याला आत्मज्ञान किंवा तत्वनिष्ठा सांगितलेली आहे ती तत्वनिष्ठा सांगितलेली आहे. या सगळ्याचं श्रवण गुरुमुखातून कर आणि मोह नावाची जी गोष्ट आहे ती बाजूला सारायची आहे. ती आपणच सारायची आहे. पण कशाच्या ताकदीनं साधायची आहे? तर ती ह्या सत नावाच्या भगवत नावाच्या तत्वाबद्दल किंवा वस्तू मंडल आहे. इथे हा वेदांताचा भाग आहे सगळा. त्याच्यामुळे ती जी वस्तू आहे त्या वस्तूबद्दल सांगताना सांगितलं की त्या वस्तूबद्दल गुरुमुखातून श्रवण कर आणि त्याचा परिपाक काय होईल? तर त्याचा परिपाक म्हणजे हा मोह जो आहे, मोहाचा किंवा मायेचा जो भ्रम आहे, ते जे सुवर्णपात्र आहे आपल्या मुखावरती असलेलं ते दूर होईल. ते एकदा दूर झालं म्हणजेच ज्ञान झालं की तू म्हणजेच मी आणि मी म्हणजेच तू हा बोध होईल. सद्गुरू या बोधावरती आपल्याला कायम ठेवत असतात. तेव्हा तुझ्यात आणि माझ्यामध्ये आता कोणताही भेद न राहिल्यामुळे हे परमेश्वरा तू मला आपल्यातच सामावून घे. असा या 15व्या मंत्राचा अर्थ आहे. आता 16वा मंत्र पाहूया. पूषण्ये कर्ष यम सूर्य प्रजापत्य व्यूह रश्मिन समूह तेजो यत्ते रूपम कल्याणतमं तत्ते पश्यामि यो सावसौ पुरुषः सोहम अस्मि. हे जगत पोषका, हे एकटाच जाणणाऱ्या ज्याला सगळं माहिती आहे तो कोण आहे? एकर्षे, त्याला सगळं माहिती आहे. त्याच्यापासूनच हे निर्माण झालं आहे म्हणून त्याला सगळं माहिती आहे. त्याला माहिती नाही अशी या ब्रह्मांडामध्ये कोणतीही गोष्ट नाही. अशा तत्वाला उद्देशून हे सगळं केलेलं आहे. हे सर्वांचे नियमन करणारा असा कोण आहे? तर हे यमा. किरण म्हणजे प्राण आणि रसांचा स्वीकार करणाऱ्या हे सूर्या. आपल्याला माहिती आहे की सूर्य जी शक्ती देतो निसर्गाला आणि निसर्गातून जी शक्ती आपण घेतो अन्नाच्या रूपाने त्याच्यावरती आपलं सगळं चाललं आहे. हे प्रजापती नंदना तुझ्या किरणांना दूर कर, तेजाला शांत कर, कारण तुझे कल्याणमय रूप मी आता पाहू शकतो किंवा शब्दशः आता पाहत आहे. याचं कारण
आता मला ते ज्ञान झालेलं आहे की जो आदित्यमंडलस्थ पुरुष आहे, पुरुष म्हणजे ब्रह्म, तर ते ब्रह्म आणि मी एकच आहे. सोहम अस्मी, सहा अस्मी, ते मीच आहे किंवा ते तत्व माझ्यापेक्षा वेगळं नाही. शंकराचार्य म्हणतात की जगाचं पोषण करतो म्हणून सूर्याला पूषा असं म्हटलेलं आहे. त्याचं काय चाललं आहे तर त्याची एक मार्गक्रमणा चालू आहे, एका विशिष्ट मार्गाने तो फिरतो म्हणून एकरशे, आणि सगळ्या विश्वाचं किंवा सर्वांचं नियमन तो करतो म्हणून यम, यमनियम असा शब्द आहे. किरण, प्राण आणि रस यांचं तो शोषण करतो. पृथ्वीवर जो पाऊस पडतो त्याचं पावसामध्ये ढगांमध्ये रूपांतर कसं होतं आपल्याला माहिती आहे. म्हणून तो सूर्य हा प्रजापतीचा पुत्र असल्याने प्रजापत्य असा शब्द वापरला आहे. प्रजापती ही पदवी आहे बरं का. प्रजेचं पालन जे करतात ते सगळे प्रजापती. रश्मिन व्यूह म्हणजे आपल्या किरणांना, आपले किरण आपल्यापासून दूर करतो आणि जो तेजो समूह अर्थात तेजाला, समूहांना, ज्योतीला, त्या सगळ्यांचा समूह करून म्हणजेच एकी करून त्या सगळ्यांचा उपसंहार करतो. किंवा अर्थ त्याचा आहे की या सगळ्यांना शांत कर. तू जो समूह एकत्र केलायस आणि जो तेजाचा समूह तू बाहेर सोडलेला आहेस, तुझ्यापासून जे विगमन, जे दूर केलेलं आहेस ते सर्व शांत कर. असा या मंत्राचा एका अर्थाने थोडासा तत्वार्थ ज्याला म्हणता येईल तसा आहे. यत्ते रूपम कल्याणतमं तत्ते पश्यामी. म्हणजे काय, तुझं जे परमकल्याण रूप आहे ते परमकल्याण रूप तुझ्या कृपेने मी पाहतो आहे. कारण या देहाला वेगवेगळे अवयव आहेत. त्याप्रमाणे हे जे ब्रह्मांड म्हटलेलं आहे ते ब्रह्मांडसुद्धा त्या सत नावाच्या तत्वाचे, त्या भगवंतांचे अवयव आहेत किंवा त्या वस्तूचे अवयव सांगितले. गायत्री मंत्रामध्ये जे ओम भूर्भुवः स्वहा, तर हे काय आहेत आणि कशा पद्धतीने आहेत, तर भू हे ज्याचं शरीर आहे, भुव हेच ज्याचे बाहू आहेत, आणि स्व हे ज्याचे चरण आहेत. असा आदित्यमंडलस्थ पुरुष म्हणजे ते ब्रह्म, तो मीच झालो आहे. मीच झालो आहे याचं कारण मी त्या तत्वाचा एक अंश आहे. त्यामुळे मी कुणासारखा आहे तर मी त्या तत्वासारखाच आहे. पण तो कसा आहे याच्याकरता पुरुष असा शब्द वापरला आहे आणि त्याचे वेगवेगळे अर्थ दिले. मी कसा आहे तर पुरुष आहे. पुरुष म्हणजे पुरुषाकार बरं का. आपण जो स्त्री आणि पुरुष असा शब्द प्रयोग करतो तो अर्थ घेऊ नका. आपण सगळेजण आहोत ते प्रकृती आहोत बरं का. पुरुष आपण स्त्री आणि पुरुष हे लिंगाच्या बाबतीत म्हणतो, पण तो अर्थ या ठिकाणी अपेक्षित नाही. तो पूर्ण पुरुष आहे.
म्हणजे कसा आहे, तर जसा पुरुषाचा आकार असतो, जसा देहाचा आकार असतो तसा. पहिला अर्थ आहे की जसा पुरुषाकार आहे म्हणून. दुसरा अर्थ पुरुष या शब्दाचा केलेला आहे. प्राण आणि बुद्धीच्या रूपाने सर्व जगताला ज्यानं पूर्ण केलेलं आहे. जगतामध्ये दोन गोष्टी आहेत बघा, प्राणशक्ती आहे आणि बुद्धीची शक्ती आहे. असा मी पुरुष झालेलो आहे. आणि शरीररूपी पुरामध्ये, पुर म्हणजे शरीर किंवा काय गाव नाही का, आता ते नाव झालं बघा ईश्वरपुर. पुर म्हणजे गाव, समूह विशिष्ट याचा. शरीररूपी पुरामध्ये शयन ज्यानं केलेला आहे असा तो पुरुष. अशा पद्धतीनं त्याची आळवणी केलेली आहे. पोषण, याच्यामध्ये पूषा म्हणजे पोषण करता. सूर्य हा सगळ्यांचा पोषण करता आहे, त्याच्यामुळे सगळं चालतं. दुसरं म्हणजे एकर्षी असा शब्द वापरला. याचा अर्थ काय की सूर्य एकटाच हे सगळं करतोय बरं का. म्हणूनच त्याला एक किंवा उषन्नेक असा जो पहिला शब्द आला आहे तो वापरला आहे. एक हे संबोधन परमेश्वराची अद्वितीयता सांगते, म्हणजे त्याच्याशिवाय दुसरं कोणीही हे करू शकत नाही. आणि त्यापुढे त्याला ऋषी हे विशेषण वापरले. ऋषी हा दोन अर्थाने घेतला जातो शब्द. एक तर ज्ञानविषयक आणि किंवा ज्ञानवाचक आणि गतिवाचक या दोन्ही करता ऋषी हा शब्द वापरला जातो. तो ज्ञानवाचकही आहे आणि अखंड भ्रमण चालू आहे म्हणून तो गतिवाचक आहे. यम याचा अर्थ नियमन करणारा. आणि सूर्य याचा अर्थ आपल्याला माहिती आहे, सुर अधिक य. सुर म्हणजे व्यापक प्रकाश देणारा किंवा प्रभाव गाजवणारा. आणि यह याचा अर्थ आहे जो अशा पद्धतीनं व्यापक प्रकाश देतो आणि जो प्रकाश पुरवतो असा कोण आहे, तर असा आकाशमंडलामध्ये स्थिर नाही म्हणता येणार, पण आकाशमंडलामध्ये जो आहे तो सूर्य आहे. प्रजापत्य म्हणजे प्रजापतींचं आपत्य. याचा एक अर्थ आहे की सूर्य एका अर्थाने प्रजापतींचं आपत्य आहे. आणि दुसरा याचा अर्थ जो जीवरूपी प्रजेचं आपल्या आपत्याप्रमाणे पालन करतो असा तो. म्हणजेच हा सृष्टीचा निर्मातासुद्धा आहे आणि आपत्तीवर पालन करणारा जो आहे तो आहे. रश्मीन म्हणजे किरण. सूर्याची अनंत किरण आहेत आणि ही काय करतात, तर सूर्य उगवतो त्याच्या किरणांवरती सगळी सृष्टी अवलंबून आहे. त्याच्या किरणांमुळेच झाडं काय अन्न तयार करतात. ते अन्न आपण ग्रहण करतो आणि त्याच्यावरती आपला हा देह पोसला जातो. म्हणून आपल्या देहाला पार्थिव असं म्हणतात. पृथ्वी तत्वातनं जे वर येतं त्या पृथ्वी तत्वातल्या किंवा पृथ्वी तत्वावर जे काही उगवलेलं आहे त्याच्यावरती हा देह पोसला जातो. म्हणून याला पार्थिव असं म्हणण्याची पद्धत आहे. जेव्हा यातनं ते चैतन्य निघून जातं तेव्हा. म्हणजे अशी
शक्ती ही प्रत्येक देहामध्ये विद्यमान आहे, म्हणून याला पुर म्हटलेलं आहे. पुरुषोत्तम जे म्हणतो ना आपण, तर पुर म्हणजे देह, आणि देहामध्ये विसवणारा जो तो पुरुष. पुरु अधिक उशती असा शब्द आहे. आत्तापर्यंत हा अनुभव कुणाला होता? तर आत्तापर्यंत हा अनुभव फक्त ऋषीवर्यांना अनुभव येत होता. याचं कारण ते त्या पद्धतीची साधना करत होते. मग अशी साधना करत असताना अनुभवामध्ये त्रिपुटीची गरज आहे. ती त्रिपुटी म्हणजे अनुभव घेणारा जो आहे तो, ज्याचा अनुभव घ्यायचा आहे तो, आणि प्रत्यक्ष अनुभव, ह्या 3 गोष्टीची गरज आहे. जो नाम घेतोय तो, ज्याचं नाम घेतोय तो, आणि जे नाम घेतोय ते. या अर्थाने हा अनुभव घेणारा कोण आहे? गुरु सांगतात तो मीच आहे. गुरु उपदेश आहे ह्या सगळ्यामध्ये. सोहम मस्मी, तो मीच आहे. द्रष्टा, दृश्य, दर्शन या सगळ्यांना व्यापून टाकणारा कोण आहे? तर तो मीच आहे. ह्या मीचा, किंबहुना या सत नावाच्या तत्वाचा, या सोहम अस्मीचा प्रत्यय कशानं येईल? तर गुरूंनी सांगितलेली जी साधना आहे त्याच्यावरनं चालल्यानंतर जेव्हा आपलं ती साधना फलद्रूप होईल, तेव्हा या सोहम अस्मीचा तुला प्रत्यय येईल. पण तो आल्याशिवाय निश्चित राहणार नाही. असा या 16व्या मंत्राचा अर्थ आहे. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत. कोणाला काही विचारायचं असेल तर अगदी 1-2 मिनटात लिंक संपेल.